वाफेकर अँड सन्स अष्टविनायक 7 for 19 अष्टविनायक 7 for 19 या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे, तर वाफेकर अँड सन्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू यश आणि समीर, दोन्ही सलामीची जोडी वाफेकर अँड सन संघाची. यश सुंदर असा चेंडू, चांगला चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने मारलेला यश याने 2 धाव पूर्ण केलेले आहेत. या 2 धाव संख्येने संघाच्या श्रीगणेशा झालेला आहे वाफेकर अँड सन्स या संघाचा. आणि गोलंदाज कोण आहे? हितेश. गोलंदाज आहे हितेश आणि यश हा फलंदाजी करत आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे वाफेकर अँड सन्स या संघाचा. पुढचा चेंडू हितेशाचा, सामोरे जाणार आहे तो यश. उलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा पूर्ण करतोय यश. या 2 धावांची संघाची धाव संख्या होते ती 4. पहिले षटक चालू आहे, पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि संघाचा प्रमुख क्षेत्ररक्षक आहे तो बाबल्या. जरा विचारात आहे. सर्कलच्या बाहेर 2 सिनियर खेळाडू तैनात आहेत, संदीप पाटील तसेच कैलास पाटील. पुढचा चेंडू हितेशाचा, सामोरं जायचं यश. सुंदर चेंडू, लाईन स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता यश याने, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू हितेशाचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत यश याची. पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू हितेशाचा, सामोरं जाणार पुन्हा एकदा यश. अतिशय सुरेख असा देखना शॉट आहे, कव्हरच्या डोक्यावरून मारलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून जाणारा हा प्रेक्षणीय चौकार. धाव संख्या होती ती 8. अतिशय प्रेक्षणीय फटका मारला होता यश याने, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारला होता. अतिशय देखना शॉट, टिपिकल पॉवर प्ले शॉट होता यश याच्या बॅट मधून आलेला. पुढचा चेंडू हितेशाचा, पुन्हा एकदा सामोरे जायला तो यश. पहिल्या षटक हाताळत आहे हितेश. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा फटका, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका यश याने मारलेला आहे आणि धाव संख्या होती ती 14. चांगल्या सुस्थितीत आलेले आहेत वाफेकर अँड सन्स. समीर याला अजून स्ट्राईक मिळालेली नाही. डावखुरा असा शैलीदार फलंदाज आहे समीर. पुढचा चेंडू हितेशाचा. आता मात्र हितेश याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलेला यश याने. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि निर्धाव चेंडू
आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 अशी धावसंख्या काढलेली ते वाफेकर अँड सन्स या संघाने. आता मात्र 7 for 1 संघाचा कर्णधार वैभव मडवी, संकेत गोंदले, सागर पाटील, जितू गोंदले असे मोठमोठ्या फलंदाजांची, बाबल्या कोहली, कैलास कॅली असे चांगले चांगले फलंदाज आहेत अष्टविनायक 7 for 1 मध्ये. बाबल्या कोहली आलोक महेश्वरी ट्रॉफी भोपाल येथे जाणार आहेत खेळण्यासाठी. आता गोलंदाजीसाठी आलेले कैलास मध्यम गती गोलंदाज आहे. कैलास तर कैलाससाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर या षटकामध्ये 6 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर गोपी उर्फ कल्पेश जोशी याचकडून आपल्याला, आपण सांगाल त्या हॉटेलमध्ये मेजवानी. समीर आता स्ट्राईक राहिला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केलेला आहे मात्र पॉवरफुल नव्हता. अविनाश गोंधळे तिकडे होते आणि मला वाटते अविनाश गोंधळे याच्या मापाचा कपडा तिथे मिळाला नव्हता. त्याच्या साईजचा टी शर्ट तिथे मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांनी वेगळा टी शर्ट तिथे घातलेला आहे आणि याची सूचना त्यांनी पंचांना सुद्धा दिलेली आहे, आयोजकांना सुद्धा दिलेली आहे. धावसंख्या होती ती 15. मला वाटते संघात ते मेन गोलंदाज आहे सागर भोईर, ते मला वाटते स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणार आहेत. धावसंख्या होती ती 15. बिनबाद 15. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. कैलास गोलंदाजी करत आहे. गोलंदाजीचे ऑप्शन खूप आहेत. संकेत गोंदले हा सुद्धा एक मध्यमगती गोलंदाज आहे. तसेच रजत पाटील हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. ऑप्शन भरपूर आहेत कर्णधाराला. बाबल्या कोहली सुद्धा आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषेकडे आणि चौकार. मॅन ऑफ पॉवरचे प्रेसिडेंट गणेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागतम गणेश पाटील. आणि धावसंख्या होती ती 19. कैलास तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. यश त्याला एक हुक, चांगला हुकचा फटका इथे पाहायला मिळाला यश याच्या बॅट मधून. धावसंख्या होती ते 19. सुंदर असा चेंडू. आता मात्र चेंडूची गती कमी केली होती आणि रजत एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहेत रजत. त्यांना आता कव्हर मध्ये आणलेले आहे सागर भोईरेने. सुंदर असा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काय आला ना निर्णय चेंडू.
करतोय वैभव आणि झेल सोडलेला आहे आणि जीवनदान मिळतोय यश याला. एक सोपा झेल होता परंतु वैभव यांनी तो सोडला आणि यश याला जीवनदान दिलं. यश सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलेलं आहे आणि धावसंख्या होती ती 20. अतिशय नाराज दिसत आहेत कैलास. आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत समीर. धावसंख्या होती ती 20. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे कैलासाची. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 6 धावा खर्च केले आहेत. मात्र त्यांची संधी इथे हुकलेली आहे. 6 धावा झालेल्या आहेत. जरा झेल घेतला असता तर. आणि बॅटची कडा पुन्हा एकदा अविनाश गोंडले. चेंडू खाली आणि झेल घेतलाय का सोडलाय? सोडलेला आहे आणि 2 वेळा जीवनदान एकाच चेंडूवर. लागोपाठ 2 वेळा झेल सोडलेले आहेत कैलासाच्या गोलंदाजीवर. कारण 2 झेल जर टिपले असते तर नक्कीच 6च्या पेक्षा कमी धावा राहिल्या असत्या. धावा झाल्या त्या 22. तरी सुद्धा चांगली इकॉनॉमी षटक हाताळलेलं आहे कैलास यांनी. फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकामध्ये धावसंख्या होती 22. दोन षटकामध्ये 22 धावा झालेल्या आहेत वाफेकर अँड सन्स या संघाच्या. श्रुवी 11चे संघ मालक श्री उमेश हरचंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जोडीला शौर्या आणि श्रुवी यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. जास्त टीम मीटिंग नको. सामना सुरू करायचा आहे पंचांनी. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. टाइमपास करू नका. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. जास्त टीम मीटिंग नको. आणि तिसरे षटक घेऊन संघाचा कर्णधार वैभव मडवी आलेला आहे. मला वाटतं सागर भोईरे स्लॉग ओव्हरसाठी राहिले.
51 धावा आणि पॅव्हलियन मधून टाळ्यांचा आवाज येत आहे. कारण 51 धावा झालेल्या आहेत. वाफेकर अँड सन्स या संघाचे कर्णधार प्रतीश गोंधली हे प्रथमच नेतृत्व करत आहेत कुठल्या संघाचे. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि डीप मधून बाबल्या कोहली चांगलं थ्रो केलेला आहे आणि पंच आकाश पाटील इशारा करतात की फलंदाज बाद. एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात भावेश बाद झालेले आहेत आणि आता मात्र देवेंद्र आलेले आहेत. फलंदाजीच खोलवर आहे वाफेकर अँड सनची. देवेंद्र हा आलेला 4थ्या क्रमांकावर. धाव संख्या ती 52. वाफेकर अँड सन्सचा विचार केला तर फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे खोलवर आहे. एंटरप्राइजेसचे दोन्ही कर्णधार चालक मी उमेश यांना विनंती करतोय. कोपरगावचे समाजसेवक उमेशची विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय उमेशजी कोपरगावचे समाजसेवक त्यांना विनंती करतो की नाणेफेकी करण्यासाठी येण्याचं आहे. एका बाजूला सुकी आणि एका बाजूला ओली असं दोन्ही साईडला लिहिलेलं आहे. मी पाहुण्यांच्या हातात कॉइन सोपवतोय. तर दोन्ही कर्णधार इथं आलेले आहेत. बेस्ट ऑफ लक दिलं जातं. बघूया कोण बोलतोय. कनिष्ठ एंटरप्राइजेस आणि युवी 11 ओली आलेला आहे. तर 11 या संघाने नाणेफेकी जिंकलेले. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा एकदा मान सन्मान करायचं आहे. तर निलेश नाणेफेकी जिंकलेली आहे तर काय निर्णय असणार आहे. क्षेत्ररक्षण करण्यासमोर कनिष्ठ एंटरप्राइजेस हा संघ आहे, बलाढ्य संघ आहे आणि चांगले खेळाडू सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. माझी गोलंदाजी पण चांगली आहे त्याच्यामुळे मी तेवढ्यात रोखण्याचा प्रयत्न करेन. तर कुठले असे गोलंदाज आहेत. आज तुम्ही तर आहात अजून नवीन गोलंदाज, कारण अंडर 90चे गोलंदाज आपण आतापर्यंत पाहिले तर चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. जय तुरे आहे, वासुदेव आहे, विनय आहे आणि प्रवीण आहे. हे 4 गोलंदाज माझे चांगले आहेत. मी त्यांना हे करेन. धन्यवाद. कनिष्ठ एंटरप्राइजेस नाणेफेकी हरलेला तुम्ही आणि नाणेफेकी जिंकलं असतं काय केलं असतं. क्षेत्ररक्षण पण मनाच्या विरुद्ध झालेला आहे. फलंदाजी करायची आहे आणि तुमच्या समोर 11 हा एक बलाढ्य संघ आहे. त्याच्या अगेन्स्ट किती धावा जमायचा प्रयत्न करणार आहे. 40 प्लस करण्यासाठी कोण असे फलंदाज आहेत त्याच्यावर जास्त नजर असणार आहे तुमची.
सूरज आहे, प्रसाद आहे, मी आहे, अनिल म्हात्रे आहे. तर मी कारण जे अशक्य होते ते शक्य करून दाखवलेलं आहे. कारण दिवे गावात असं विचार सुद्धा केलं नसतं काही ह्या जागेवर ग्राउंड करणं, पण अपार मेहनत घेऊन त्याचे सहकारी श्रीराम दामोदर भोईर सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी चांगली कामगिरी केली. ही क्रीडानगरी इथे इकडे या क्रीडानगरीबद्दल काय म्हणायचं आहे? खूप चांगली आणि अशी मस्त क्रीडानगरी आहे, डोंगराच्या बाजूला मस्त. मी माझा पहिल्यांदाच इथे आहे, केलंच आहे. धन्यवाद दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो, टॉस बॉक्सला माहिती आहे की श्रुवी 11 या संघानं नाणेफेकी जिंकून गोलंदाजी घेतली आणि कनिष्क एंटरप्राइजेस या संघाला फलंदाजी पाचारण केलेलं आहे. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत. उमेश मात्र एक पॉईंटचा खेळ इथं समाप्त झाला. 54 धावा इथं केलेला आणि 55 धावांचं आव्हान कशा पद्धतीने लागतोय ते कळण्यासाठी मी समालोचक कक्षामध्ये घेऊन जातोय. तिथे आहेत उमेश पाटील. ओव्हर टू उमेश. धन्यवाद प्रमोद. तर 54 धावा झालेल्या आहेत आणि 55 धावांचं आव्हान आहे ते अष्टविनायक 749 या संघासमोर. आणि सलामीची जोडी मैदानात आले संदीप आणि कैलास. आणि सलामीचा गोलंदाज असेल तर सुधाकर, एक अनुभवी असा गोलंदाज आहे सुधाकर पाटील. सुधाकर पाटील याला फलंदाजीला चान्स मिळाली नव्हती, मात्र गोलंदाजीसाठी त्याला पॉवर प्ले मध्ये आणण्यात आलेलं आहे. एक अनुभव आहे त्याच्याकडे. आणि 55 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि संघाचा कर्णधार वैभव मडवी याने सुधाकर या संघाचा कर्णधार तर मनोहर पाटील कोपर याचकडून या नियोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत राम भोईर साहेबांना. तर मित्रांनो, दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर 54 धावा इथं झालेत आणि 55 धावांचा आव्हान इथं ठेवताना तर पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय सुधाकर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. त्या उलट जो फलंदाज स्ट्राईकला आहे तो म्हणजे स्कॅली आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे संदीप. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या पहिल्या षटकामध्ये. चांगला चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एक धाव पूर्ण करतो सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि येस नो वेटचं समीकरण इथं पालताना दिसतात दोन्ही फलंदाज. आणि श्री गणेशा होतोय 2 धावांचा स्वतःचा आणि संघाचा इथं अकाउंट ओपन करतोय कैलाश 2 धाव्याने आणि संघाची धावसंख्या होते ती 2. मित्रांनो, खरोखर जबरदस्त ही क्रीडानगरी सगळी एक जबरदस्त लुक इला प्रदान केलेला आहे. रवी मंडप डेकोरेशन आहे खरोखर जबरदस्त. इथं हा पडदा रेड कलरचा पडदा चारी बाजूने दिसत आहे आणि 3 मंडप इथे सजून दिले. तर प्रेक्षकांना कुठल्या प्रकारचा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एक चांगली कामगिरी केलेली आहे. एक रंग भरलेला आहे या स्पर्धेमध्ये. फुलटो चेंडू स्वांग करतोय, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, चेंडू उचलतोय समीर. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो, मात्र एक धाव इथं रोखू शकत नाहीये. एक धावाने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र कॅली करतोय आणि स्ट्राईक मिळते फलंदाज संदीप याला. तर बघूया संदीप उमेश. संदीप म्हणालो की मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांच्याकडे. आता मात्र पाहायचं आहे की सुधाकर हा सिनियर खेळाडू आहे आणि संदीप ते आपल्याकडे पाहायचं असेल तर संदीप सुद्धा एक सिनियर प्लेअर आहे. बघूया त्या सिनियर प्लेअर मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय मुंडळा एंड कडून सुधाकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. संदीप कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतो ते पाहायचं आहे. सगळा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय, मात्र एक धाव इथं रोखू शकत नाही. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धाव संख्या थोडीशी पुढे जाते. धाव संख्या होत ती 4. मित्रांनो, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करतो, कारण 3 चेंडू टाकून झालेत आणि जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर 1-1च्या असे धावा इथं निर्माण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या इथं झालेल्या त्या ज्याचं 4 धावा इथं झालेल्या. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लाईव्ह मध्ये बुंडारा एंड करून पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सुधाकर. और चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंज ऑफ द पेस केलं होतं, कारण त्याला माहिती आहे संदीप जो आहे तो मोठा फटका मारायला जाणार, पण थोडंसं चेंडूला टर्न केलं आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाताना दिसतंय. दीर्घ चेंडूची समाप्ती होते. एक यालाच म्हणतात की अनुभव कसा पाहिजे. कैलास अगोदरच पोझिशन मध्ये होता, मला कुठला फटका मारायचा आहे त्याने आधीच ठरवलं होतं. आणि सुधाकर
याने सुद्धा चातुर्याने चेंडू टाकून कैलास याला चकवलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो सुधाकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. फलंदाज कॅली बघूया कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतो ते पाहायचंय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय सुधाकर. स्टेप आउट झालाय, चेंडूला इनफिल्डच्या वरून मारतोय. चेंडू वाईड श्लॉगांचा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6. 55 धावांचं आव्हान इथं फोडताना एक मोठा फटका अजूनपर्यंत मारून देत नाहीये सुधाकर. एक अनुभवी गोलंदाज, कारण अनुभवाचं किल्ली त्याच्याजवळ आहेत आणि एक चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांनी या भिवंडी तालुक्यातील दिवे गावातून एक शैलीदार हा गोलंदाज पूर्ण तालुक्यामध्ये प्रख्यात झालेला आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी इथं उमेश सुधाकर करतोय. पॉवर प्लेचं षटक त्याच्यावर जबाबदारी दिली होती कर्णधार प्रतीश गोंडले याने, आणि त्याचा पुरेपूर तिथे फायदा उचललेला आहे सुधाकर याने. पॉवर प्लेमध्ये कुठलेही मोठे फटके इथे मारू देत नाही कैलास याला. सज्ज होतोय पुन्हा सुधाकर. पुढचा चेंडू सोंग करतो, एलफिटच्या वरून जातोय चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एरिया क्लिअर करतो. दोन्ही क्षेत्ररक्षक होतात प्रेक्षक, मात्र चेंडू जातोय सीमा पार आरपार चौकार. पण कैलास याने आता मात्र आपल्या हुशारीने हा चौकार मारलेला आहे, कारण पोझिशन घेतली होती मिड विकेटची आणि चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून सेफ शॉट, क्रिकेटमधला एक सेफ शॉट त्यांनी मारून पॉवर प्ले मधला चांगला फटका बनायला लागेल आणि चौकार इथे अर्जित केलेला आहे. बरोबर आहे उमे, कारण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि ती युक्ती त्यांनी केली, कारण त्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता ते बघितलं होतं आणि त्याच ठिकाणी हा चेंडू पुश करून दिला होता आणि चेंडू 4 धावांसाठी गेला होता. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 10 दुहेरी अंकामध्ये आता मात्र पोहोचली. आता चांगली स्थिती म्हटलं तर वावग ठरणार नाही उमेश. 55 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आहेत. एक गडी सुद्धा बाद झालेला नाही. एक चांगली स्थिती म्हणायला लागेल. आणि टीम मीटिंग जास्त करू नका, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. मला वाटते अक्षय आपण जास्त टाइमपास करू नका. खरोखर जबरदस्त ही स्पर्धा तुम्ही पाहताय मित्रांनो. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा जुनून आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. धनेश चांगली कामगिरी केली आपल्या सगळ्यासाठी, मात्र तिरुपती बिल्डर्स हा थोडासा पराभव झाला होता. आता थोडासा नाराजगी तुमच्या चेहऱ्यावर आहे, मात्र अजून 2 सामने आहेत तुमच्याकडे. तर एक षटकाचा खेळ उमेश इथं संपलेला आहे. एक षटकाचा विचार केला तर कॅली यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. जवळजवळ 9 धावांवर खेळत आहे आणि संदीप हा 1 धावांवर खेळत, म्हणजे 10 धावा इथं जमवल्यात आपल्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र सांघिक सन्नी पाटील संन्यासी याचकडून रोहित पाटील याला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि हॅट्रिक केली तर 500 रुपये. सुवर्ण संधी आहे रोहित याला. सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे रोहित यांनी. एक सुवर्ण संधी आहे. पहिला चेंडूला लापटेट फटका पाहतोय, उंच जास्त गेलेले, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जातोय 6 धावांसाठी. ट्राय केलं होतं, प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न परमेश्वर असं म्हटलं जातं, मात्र इथं थोडीशी चुकी केली होती. लाईनअपच्या मागे उडी मारली, जंप मारली आणि चेंडू 6 धावांसाठी गेला होता आणि 6 धावांचा इशारा सुद्धा पंच विनोद नाईक यांच्याकडून आला होता आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. बघा मी पहिलेच म्हणालो होतो संदीप याच्यावर. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली जातो. बॅट वरून फिरवली जाते. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन एक वापसी करून देतो या चेंडूवर रोहित याला सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर एक विकेट घेता, कुठल्या प्रकारचा विकेट घेता, धावबादचा नाही दुसरा विकेट घेता, तर तुम्हाला प्रत्येक विकेटमध्ये सनी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आणि जर विकेटची हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. बघूया सुवर्ण संधीचा फायदा हा गोलंदाज घेतोय की नाही ते पाहायचं आहे. चांगली कामगिरी केलेली आहे संदीप यांनी, मात्र बॅकअप चांगला कमबॅक करतोय रोहित या चेंडूवर. पिच चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू जातो वाईडिश लॉंगाच्या रिझन मध्ये.
चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि लेझी थ्रो पाहायला मिळते थोडासा, आणि लेझी थ्रोचा इथं फायदा घेतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित. पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय फलंदाज संदीप. बघूया या चेंडूवर काय करतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, सन्मान दिला, कारण ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर छेडखानी कोणी करत नाही आणि छेडखानी केली तर परिणाम वाईट होतात ते सगळ्यांना माहितीच आहे. संधी आणि थोडस डिफेन्स शॉट खेळला गेला आणि इथे निर्धार चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा एक वापसी करताना दिसतोय रोहित. एक चांगली कामगिरी करतो, कारण प्रत्येक चेंडू आपण पाहिलं रोहितचं तर थोडस चेंज ऑफ द पेस करतोय. आता चेंडूला थप्पड शॉट मारतो. चेंडू आता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये नॉन स्टॉप चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धाव संख्या झपाट्याने वाढते. संघाची धाव संख्या झालेली ती 22, कारण उमेश मी पहिले सांगितलं होतं की संदीप हा जर इथं तापला गेला आणि त्याचा जर बल्ला जो आहे तो फायरच्या रूपामध्ये गेला तर खरोखर इथं धावांचा पाऊस पडेल. त्यानंतर दुसरा एक फलंदाज आहे पॅव्हलियन मध्ये, तो वाटच बघत आहे, तो म्हणजे सागर. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सगळा चेंडूला पुन्हा एकदा लाभ करतोय. चेंडू जातोय अडीच लॉंगाच्या क्षेत्रामध्ये, एकदा पूर्ण करतोय. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 1 धाव इथं काढली जाते. समाधान मानावं लागेल 1 धावाने. आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर संन्यासी सांगतात की धावा आतापर्यंत झालेल्या त्या 23. आता मात्र 12 चेंडूचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आणि 12 चेंडूचा विचार केला तर मला तरी वाटतं 22 धावा इथं काढायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 22 काढायचे आहेत, मात्र 12 चेंडूमध्ये 23 धावा इथे झालेल्या आहेत. म्हणजे अर्धा पल्ला इथं पूर्ण केलेला आहे. सॉरी 32 असतील, सॉरी. आता 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू लापटेट फटका पाहायला मिळतो. चेंडू लॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू जातोय 6 धावांसाठी. धाव संख्या झपाट्याने वाढते. संघाची धाव संख्या झालेली ती 29. एक जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी संदीप. मात्र कमबॅक करतोय, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. वैयक्तिक जर धावा आपण पाहिल्या संदीप याच्या तर 19 धावांवर खेळत आहे. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज देवेंद्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नंतर पुढचा चेंडू बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाना होऊन मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. समीर तिथल्या चेंडूला कलेक्ट करतोय. चांगला थ्रो येतोय, मात्र पंचांचा बोट आकाशात आणि संदीप याला जावं लागेल खेळाडू कक्षात. बाद होतोय संदीप, कारण थोडीशी लेझी रनिंग पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा समीर यांनी घेतला. आणि समीरने जे थ्रो फेकला ती फेकली, एक जबरदस्त फेकी होती आणि त्याच फेकीमुळे संदीप याची खेळी इथं संतुष्टात आलेली आहे. बाद होतोय संदीप, त्याची जागा भरून काढायचं. नवीन फलंदाज जातोय
आता मात्र समीकरण थोडंसं बदललेलं आहे, कारण संदीप यांनी समीकरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आता मात्र 10 चेंडूमध्ये 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघूया काय परत एकदा चुरशीचा सामना पाहायला मिळेल का नाही ते प्रेक्षकांना ते पाहायचं आहे. 10 चेंडू शेष आणि 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र फलंदाज येतोय तो म्हणजेच सागर डेंजर मॅन. देवेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढचा चेंडू टाकणं सज्ज होतोय. सागर बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय. सॉफ्ट डिस्मिस रिटर्न झालेला आहे. उठवला नवळा आणि गुडघ्याला बॅशिंग म्हटलं तरी वावट राहणार नाहीये. बाद होतोय सागर, हादरा बसतोय मोठा. हो काय समीकरण होतं बघा. आता सागर बाद झालेला आहे. आता मात्र चेंडू राहिले तर शेष 9 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. बघा सामना कुठे होता आणि सामना आता कुठे आला. बरं संदीप बाद झाल्यानंतर सामन्याची कलटणी जी आहे ती थोडीशी बदललेली आहे. मात्र क्रिकेटचा मित्रांनो खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं योग्य ठरत नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे अजून एका चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना वीरताजी दापोडे आणि कान्हे पाये या दरम्यान हा सामना झाला होता गुंदोळी या गावामध्ये, आणि तो चेंडू टाकून सुद्धा झाला नाही आणि 14 धावा सुद्धा झाल्या होत्या. पुन्हा एकदा देवेंद्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज येतोय संकेत. संकेत येते आणि फुलटच चेंडू मारलेला आहे. वाईट स्ट्रॉंगच्या दिशेकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत फेकी येते तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज अर्जित करता येतं. 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 32 धावा आता झालेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी जे पहिले मी म्हटलं होतं 8 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि 8 संघांचा विचार केला तर षडयंत्र जे आहेत ते करतायत. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू आणि बॅटमध्ये 1 एकरचा फासला. 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. बघा मित्रांनो समीकरण बदलत राहतो. आता जोरात मारला चेंडू मी विकेट क्षेत्रामध्ये समीर पुन्हा एकदा कलेक्ट करतो. चेंडू एकदा पूर्ण प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा तो चांगला होता. मात्र रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगली रनिंग दाखवली होती कारण कॅली चांगली कामगिरी केली होती. कारण पहिली धाव जी होती संन्याशी ती पहिली धाव जोरात घेतली होती आणि त्याच पर्यंत 2 धावा येतात आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 34. जिंकण्यासाठी 6 चेंडू शेष आणि 21 धावांची गरज. मात्र आता गोलंदाजी देण्यात टर्निंग पॉइंट गेम चेंजर आपण ज्याला म्हणतो. आता मात्र बघूया ती जिम्मेदारी दिली आहे गेम चेंजर म्हणून. ती चेंजर गेम जो आहे तो करतोय की नाही मेघनाथ. सहा चेंडू शेष आणि 21 धावांची गरज आहे. उमेश दुपारचा वेळ बी झाली, तुम्हाला भूक पण लागली असेल, तुम्ही जाऊ शकता. 6 चेंडूमध्ये 21 धावा आहेत आणि हेही विसरून चालणार आहे. कैलास स्ट्राईकला आहे ज्याने खारबाव येथील झालेल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 34 धावा काढल्या होत्या. बरोबर आहे उमेश, क्रिकेटचा खेळ आहे. मेघनाथ येतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी या ओव्हरतील. चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय, फ्लॅटेक 6 चा रूपांतर होतोय आणि पंचांचे दोन्ही हात वरती होतात आणि 6 धावांचा इशारा येतोय. हो हो, खतरे की घंटी यहाँ पर बजा दी है बल्लेबाज कॅली. क्या बात है. 5-15 6-21 होत्यात. आता मात्र 5 चेंडू शेष आणि 15 धावांची गरज. बघा आता मात्र इथं बघायचं गेम चेंजर कोण ठरतो, उमेश मेघनाथ की कॅली कैलाश. मेघनाथ विरुद्ध कैलास असा सामना आता रंगलेला आहे. कारण कैलासकडे अनुभवाचा असा एक
पेटाराच म्हणायला लागेल, कारण बरेच वर्ष झाले तो क्रिकेट खेळतो आणि मेघनाथ हा एक नौखा गोलंदाज आहे. याच वर्षी त्याने रेग्युलर क्रिकेटमध्ये डेब्यू केलेला आहे आणि डेब्यूमध्ये त्याला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळाला होता वेताल कोपर आयोजित स्पर्धेमध्ये. स्टिपआउट झाला तर जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतायत. वाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. एक धावणे भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 41 जिंकण्यासाठी. आता मात्र 5 चेंडू शेष आणि 14 धावांची गरज. बघा समीकरण बदलत राहतो मित्रांनो, प्रत्येक चेंडू मध्ये समीकरण बदलत राहतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो. कुठे काय घडेल काय सांगता येत नाही. कारण थोडीशी उंची जास्त गेली होती चेंडूला आणि चांगली कामगिरी केली होती, मात्र थोडस पंचांनी बघितलं, चेंडू शेर मारा ठरवला होता आणि शिक्षा दिली होती. या चेंडूवर पुन्हा सज्ज होतोय मुंडारा एंड करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी मेघनाथ. पुन्हा एकदा हुक करतोय चेंडूला, चेंडू आले तर समीर धावतोय पुरुषासारखा, मात्र चेंडू आणि समीरचा काय ताळमेळ होत नाही. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय. 1-2 धावा, 3 धावा इथं अर्जित करतो. ओहो, जेव्हा चेंडू हा बॅटीवर आला होता आणि उंच गेला होता, असं वाटलं होतं समीरला चावी दिली का काय, असं काही घडलं होतं. धावसंख्या तर वाढलेली, धावसंख्या झाली ती 44 जिंकण्यासाठी. आता मात्र धावसंख्या 44 झालेले आहेत, 11 राहिलेले आहेत. चार चेंडू मध्ये 11 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी खरोखर जबरदस्त सामना रंगतोय मित्रांनो. 44 धावा झालेल्या आहेत, 11 धावांची गरज आहे. 55 धावांचा आव्हान इथं ठेवला होता. पुन्हा सज्ज होता मेघनाथ. खोल्या टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये रवणातो, एक धाव पूर्ण करतोय आणि एकच इथं धाव घेतली आहे, कारण कैलास याने आपल्या जवळ इथं स्ट्राईक ठेवलेली आहे आणि तोच फायदा इथं घेतोय काही कैलास ते पाहायचा. कारण पेटेरा उमेश बोलला का त्यांच्याकडे जुन्याचा पेटारा आहे. पेटारा म्हणजे अलीप्लयाची जी पेटी असते, जादूची पेटी, ती त्यांच्याकडे आहे. आता माझं जे चेंडूला अप करतोय, चेंडू येतोय वाईडिश लॉंगांच्या दिशेने, थोडीशी चुकी करतो, बॅकअप चांगला मिळतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. बघूया, थोडीशी चुकी करते, मात्र फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकत नाहीये. 2च धावा इथे करत, कारण कॅली यांनी आपल्या जवळ पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवलेले आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 47 धावा इथं झाले आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू शेष आणि 8 धावांची गरज. आता मात्र 2 चेंडू शेष आणि 8 धावांची गरज. मेघनाथ पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र एक स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय पूर्णच्या रूपाने. इथं वाईटचा इशारा येतो, पंच दोन्यात समांतर करतायत. अजून 1 धावणे भर पडलेली संघाची धाव संख्या किती झाली त्या महत्वाची नाही, तर किती राहिलेत त्या महत्वाच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा प्रेक्षक सुद्धा बसले होते, उठलेले आहेत. आता मात्र पहिला जो सामना तुम्ही पाहिलात, हा असाच रंगला होता सामना आणि हा जो सामना पाहताय त्याच स्थितीमध्ये आलेला आहे. 2 चेंडू शेष आणि 7 धावांची गरज आहे. आता मात्र मेस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, नो स्लाइडिंग होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतात, मात्र 1 धाव इथं पूर्ण करतोय. आता मात्र 1 चेंडू शेष आणि 6 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी नाहीये मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला.
आणि सुपर ओव्हर सुद्धा आहे. बॉल आउट आहेत. हो, कॅली यांनी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. 21 धावा तब्बल केल्या होत्या, मात्र शेवटपर्यंत टिकू शकत नाही. बघूया मात्र एक चेंडू शेष आणि 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, तो सामना रंगलेला आहे, तो म्हणजेच अष्टविनायक 7419 आणि वाफेकर्स अँड सन या दरम्यान हा सामना रंगलेला. मित्रांनो, एक चेंडू शेष आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक आहे ती संकेत याला, आणि संकेत हा संकटात कुठल्या संघाला टाकतोय ते पाहायचं आहे. स्वतःच्या संघाला संकटात टाकतोय की दुसऱ्याच्या संघाला संकटात टाकतोय. संकेत एक कुठल्या प्रकारची संकेतची खूण करतोय ते पाहायचं आहे. 7 धावा शेष आहेत आणि एक चेंडू शेष आहे. बघूया, एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी खरोखर जबरदस्त सामना रंगलाय मित्रांनो. चेंडू चेक करा पंच. चला पंच, स्पीड अप करायचं आहे प्लीज. चला, बाप रे, इथं काय झालंय बघा. सिने मिडअप असं वाटतंय का 2 नाग तिथे उभे राहिलेत की काय. खऱ्या कारण दोन्ही नाग इथं उभे राहिलेले आहेत. मेघनाथ डसलाई कोण तो पाहिजे. आता मात्र डसलेला आहे तो संकेत. खरोखर मी पहिले सांगितलं होता की संकेत हा स्वतःला संकटात टाकतोय का दुसऱ्याला संकटात टाकतोय पाहायचं आहे. आणि ओव्हर पिच चेंडू टाकला आणि संकेत यांनी दुसऱ्याला संकटात टाकलेला आहे. क्या बात आहे. गेम चेंजर म्हणून ह्या किल्लरची निवृत्ती झालेली आहे. गेम चेंजिंग करून ठेवलेली आहे. तर मित्रांनो, खरोखर जबरदस्त गेम चेंजर इथं केला आहे संकट यांनी संकटात टाकलेला आहे वाफेकर अँड सन या संघाला. आणि आपल्या संघाला एक जबरदस्त कामगिरी करून 7419 हा संघ विजयी होतो. ही अष्टविनायक 7419. मॅन ऑफ द मॅच म्हणून कैलाश यांनी पुढे यायचंय. कम ऑन स्टेज, कलेक्ट द मॅन ऑफ द मॅच कैलाश. आणि गेम चेंजर म्हणून संकेत यायचं आहे. आगे आलेला आहे, मधमाशा आलेले आहेत. हॅलो, खरोखरच काय चांगला सामना पाहायला मिळाला. खरोखर जबरदस्त सामना. जी जिम्मेदारी घेतली होती, जी 2 धावा जिथं होता तिथे 1च धाव घेतली आणि संकेत यांनी दाखवून दिलं की मी या चेंडूवर षटकार मारणार आणि तेच करून दाखवलं आणि आपल्या संघाला गेम चेंज करून दाखवलं. एक जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. संकेत एक गेम चेंजर म्हणून त्याची निवड झालेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच